बोकेश दादा आणि माऊ वहिनी लॉंग ड्राईव्हला जात असताना मागून सलमान खानने त्यांना टक्कर मारली. वहिनीला खूप लागलेलं दिसतंय. उगी 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 लई नाही लागलं. बोकेश दादांनी विटा भरायच्या गाडीतून त्यांना हॉस्पिटलला नेलं. वहिनीची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. त्यांना 4 जण लागतात. मला खूप टेन्शन येते वहिनींसाठी. नंतर बिल खूप आल्यामुळे बोकेश दादाची गांड फाटली. बोकेश दादा गेले डिप्रेशनमध्ये. पण बोकेश दादाने ठरवलं शून्यातून साम्राज्य उभा करायचं. पिझ्झा विकायचा. पिझ्झा विकून विकून बोकेश दादांनी खूप पैसे कमवले. धर तोंडात पिझ्झा. बोकेश दादा काही खचत नाही. नंतर त्यांनी भाग्यश्री हॉटेलमध्ये वेटरचं काम केलं. नुसता पैसा हो नुसता पैसा. बोकेश दादा नुसता पैसा कमवतात. नंतर ते कारखान्यात कामाला लागले डबा बनवायचं. एवढं कोण कामाला लावते? बोकेश दादा आम्हाला रेफरल द्या किती पैसा कमवला बोकेश दादा. बोकेश दादा काही खचत नाही. कार वॉशिंगच्या कामाला लागले. बोकेश दादा म्हणले आता वहिनींना परत आणायचंच, घे पैसा. बोकेश दादा काही खचत नाही, रेफरल प्लीज. नंतर शेफ बनले बोकेश दादा. याला लय ना देवा वहिनींवरती प्रेम. ओके एका बॅडीकडनं मजबूत पैसे आले, फुल खुश. 42.5 लाख रुपये मोजतात ते बोकेश दा, कारण बिल तेवढं आलं होतं, गांड फाटली होती. धर झक माऱ्या माझ्या बायकोला सोड बोकेश दा म्हणतात आणि वहिनी रिटर्न. ये